राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त शिवयोग फाउंडेशन गेली अनेक वर्ष विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवत आहे. गरीब विद्यार्थ्यांना शालेय वह्या वाटप, अपंग विद्यार्थिनींना सायकल वाटप केलं. शालेय विद्यार्थिनींचे लेझिम पथक तसेच कलागुणांना वाव देण्यासाठी शिवस्फूर्ती गीतं, तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यांचं आयोजन केले. यावर्षी संस्थापक शिवपुत्र जीवन पाटील यांच्या मातोश्री कैलासवासी विमल जनार्दन पाटील यांच्या स्मरणार्थ एअरबेड या वैद्यकीय साहित्याची देणगी कवडसा फाउंडेशन यांना देण्यात आली. कवडसा फाउंडेशन ही संस्था वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक कार्यकर्ते श्री डॉक्टर महावीर अकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली बंडू उरुणकर संस्थेचा कारभार सांभाळतात. या देणगीमुळे गरीब घरातील त्वचारोगांना अल्पशा दरामध्ये एअरबेड उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमावेळी शिवयोग फाउंडेशनचे सचिन किसन इंगवले, देवदत्त चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ. नमस्कार, मी बंडू उरुणकर, अध्यक्ष कवडसा फाउंडेशन जयसिंगपूर. गेली 10 वर्ष आम्ही रुग्णसेवा साहित्य केंद्र जयसिंगपूर व आजूबाजूतील परिसरातील लोकांना पुरवत आहे. तसेच आमचे मार्गदर्शक जे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर महावीर अकोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही योजना राबवलेली आहे. गेली 10 वर्षापासून आम्ही योजना पण राबवलेली आहे. सुमारे 1800 ते 1900 रुग्णांना आम्ही आत्तापर्यंत वस्तू दिलेल्या आहेत. त्या माध्यमातून आज जयसिंगपूर येथील आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री जीवन पाटील सर यांच्या माध्यमातून आज आमच्या ह्या कवडसा फाउंडेशन या संस्थेसाठी त्यांनी एक मन मोकळेपणाने एक दानत्व या नात्याने आज जीवन पाटील सरांनी आमच्या संस्थेला एक एअरबेड दिल्याबद्दल आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने त्यांचे कायमस्वरूपी आम्ही त्यांचे आभार राहील असं आम्ही त्यांचे ऋणानुबंध त्यांचे कायम आमच्यावर आहेतच ऋणी आम्ही राहतोच. व त्यांनी त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ते बरं वाटतं.